विकसित भारत 2047च्या दिशेनं देशाच्या वाटचालीला बळ देण्यासाठी हिंदू इकॉनॉमिक फोरम पुणे शाखेतर्फे आयोजित शक्ती समिट 2026चा पुणे आंतरराष्ट्रीय केंद्रात उत्साहात समारोप झाला. देशाच्या धोरणात्मक आणि आर्थिक सामर्थ्य वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण, एरोस्पेस, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, ज्ञान आणि प्रसार माध्यमे तसेच मंदिर अर्थव्यवस्था या क्षेत्रांवर व्यापक चर्चा झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेत सरकार, उद्योग, गुंतवणूकदार आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर सक्षम भारत घडवण्यासाठी नवसंशोधन, उद्योजकता, धोरणात्मक भागीदारीची गरज असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. यावेळी पार्टेक्स एआय तर्फे पुण्याला अप्लाइड एआयची जागतिक राजधानी बनवण्याच्या उद्देशानं $500 दशलक्ष किमतीचा पुणे एआय विजन आराखडा सादर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात $50 दशलक्ष निधीतून वितरित ग्राफिक्स प्रक्रिया केंद्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत 1 लाख व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचं तसंच संरक्षण, उत्पादन आणि आरोग्य क्षेत्रांसाठी निर्णयाक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. HEF पुणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि पार्टेक्स एआयचे सहसंस्थापक गौरव त्रिपाठी यांनी सांगितलं की शक्ती समिट 2026 मुळे आर्थिक विकासाच्या नव्या दृष्टिकोनाला चालना मिळाली असून उद्योग, भांडवल आणि सांस्कृतिक मूल्यांचा संगम घडवून आणणारी कार्यक्षम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पार्टेक्स एआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गुंजन भारद्वाज यांनी पुण्यातील संशोधन क्षमता, औद्योगिक पाया आणि कुशल मनुष्यबळ यांच्या बळावर जागतिक दर्जाचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध असल्याचं सांगितलं. परिषदेत विविध क्षेत्रातील सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, पायाभूत सुविधा, सागरी स्वायत्तता आणि नवउद्योग परिसंस्थेच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणूक योजनांचे अनावरण करण्यात आलं. या परिषदेचे आणखीन एक आकर्षण म्हणजे ॲक्युरेट इंडस्ट्रियल कंट्रोल्स कंपनीनं भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी स्वायत्त जलपुष्ट वाहन इसाकाचे केलेलं सादरीकरण. कृत्रिम बुद्धिमत्ता, संवेदक तंत्रज्ञान आणि स्वदेशी अपघात प्रतिबंधक प्रणालीच्या सहाय्यानं विकसित करण्यात आलेल्या या वाहनाने भारतीय नौदलाच्या विविध चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. ॲक्युरेट समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव यांनी सांगितलं की स्वदेशी स्वायत्तता जलवाहन तंत्रज्ञान हे भारताच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असून देशाच्या सागरी आणि संरक्षण क्षमतांना बळकटी देणारं महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संरक्षण, एरोस्पेस, दुर्मिळ खनिजे, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, मंदिर अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवउद्योग आणि या विषयांवरील चर्चासत्रांमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक आणि संशोधकांना देखील सहभाग घेण्याची संधी मिळाली. परिषदेतून पुढे ठोस कृती आराखडा राबवण्यासाठी HEF पुणे शाखेतर्फे विशेष संरक्षण कार्यगट स्थापना करण्याची घोषणा देखील करण्यात आली. इकॉनॉमिक फोरमच्या तर्फे शक्ती समिट 2026 च्या निमित्ताने मुंबईचे साठी जर सांगायचं झालं 2027 ते आपला नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा एक अशी अपॉर्च्युनिटी आहे ज्याला आम्ही फक्त कुंभच्या ड्युरेशनसाठी नव्हे, संपूर्ण नाशिक रिजन, सिटी, डिस्ट्रिक्टचा ओव्हरऑल एक इकॉनॉमिक पुश, इकॉनॉमिक इम्पेटस कसा भेटू शकतो त्या संदर्भात आम्ही त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा जे एक संपूर्ण एक त्यांचं एक नियोजन आहे, संपूर्ण एक त्यांचं एक विजन आहे, तो नाशिक शहराला, नाशिक डिस्ट्रिक्टला कसा एक ओव्हरऑल फ्रॉम इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला आपले कसं करता येईल आणि त्याच्यासाठीच म्हणून जे आपण आज ओव्हरऑल इन्फ्रा अपग्रेडेशन करतोय दॅट विल हेल्प नॉट जस्ट फॉर कुंभ but will go beyond Kumbh. Maharashtra government is investing almost about 27,000 crores, and that investment is going not just in hard infrastructure like airport, railway station, किंवा road, ring road वगैरे. त्याचे व्यतिरिक्त जे काही आपले सॉफ्ट कल्चरल कॉम्पोनंट्स आहेत, त्याच्यामध्ये रामकालपरचा प्रोजेक्ट असेल, त्र्यंबकेश्वरचा दर्शनपथाचा प्रोजेक्ट असेल, आपले घाट असतील, काही मंदिरांचा आपला रेस्टोरेशन आहे, हेरिटेज स्ट्रक्चरचं रेस्टोरेशन आहे, काही प्रदक्षिणा पथ आहे, आपले फॉरेस्ट मधले काही आपले अंजनेरी सारखे आपले ठिकाण आहे आणि याच्या व्यतिरिक्त मोबिलिटी मधले मेजर अपग्रेडेशन आहे, CCTVचं अपग्रेडेशन आहे आणि कुंभाचा खूप एक महत्वपूर्ण दुवा आणि आधार असतो म्हणजे आपली स्वच्छ गोदामाई, त्या संदर्भातला आपला सिवरेजचा प्रोजेक्ट असतो. असं खूप वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट याच्यामध्ये घेण्यात आले. 100% नाशिकची जे आज रोजीची संपूर्ण ओव्हरऑल आपला कॉन्टेक्स्ट आहे ज्याच्यामध्ये नाशिक सुरत एक्सप्रेसवे असो, नवीन वाढवण पोर्टची तवा भार्गेटची कनेक्टिव्हिटी असो, येणारी रिंग रोड असो, समृद्धी ऑलरेडी सुरुवात झालाय,
the Nashik is very well poised currently to take off, fly off as a very critical economic corridor connected to both Pune and Mumbai. And I think Kumbh Mela is a perfect opportunity where government has also decided to spend and invest in that. Additionally, Kumbh Mela will end up generating a private economy in excess of 30,000 crore, which provides a very good opportunity. आपले जे MSME असतात, काय आपले लहान entrepreneurs आहे, काय startups आहे, त्यांच्यासाठी प्रायव्हेट इकॉनॉमीमध्ये डिप करण्यासाठी, प्रायव्हेट इकॉनॉमीमध्ये भाग घेण्यासाठी खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणून आपण याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट पासून जे आपले छोटे एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना मदत कशी करता येऊ शकतात, त्यांना क्रेडिट कसं अवेलेबल करू येऊ शकतात, जेणेकरून 30,000 कोटीची संपूर्ण इकॉनॉमी आहे त्याचं जास्तीत जास्त बेनिफिट जे आपले नाशिकचे जे लोकल नाशिककर आहेत त्यांना जावं आणि त्या संपूर्ण प्रायव्हेट इकॉनॉमीमध्ये त्यांचा सुद्धा सहभाग हवा. म्हणून टोटल वी आर लुकिंग ॲट कुंभ मेळा नियोजन आणि आयोजन not just for the event perspective, of course, तो सर्वात critical आणि महत्वपूर्ण मुद्दा आहे, but the spillover benefit that it will bring as far as the entire economic progress of the district is concerned, and for positioning Nashik at not just as the next economic destination, but also the spiritual capital in a way for Maharashtra and India. Thank you. I'm Gaurav Tripathi here. I'm the co-founder and CTO at Partex AI. We are amongst the world's top 7-8 companies globally in life sciences AI. We work with top 50 pharma companies globally. We help them in drug discovery and development. Here today, Hindu Economic Forum Pune district chapter, which I am leading here in Pune. We are organized Shakti Summit. So Hindu Economic Forum is a global organization with 1,000 plus chapters globally, started by Swami Vijnananand Ji. Swami Vijnananand Ji is also the Joint General Secretary of Vishwa Hindu Parishad. And focus of Hindu Economic Forum is completely on economy and business. So he conceived this with the Mool Mantra of Acharya Chanakya Dharmasya Moolam Artha. इकोनॉमी इज द स्ट्रेंथ या धर्म का मूल ही अर्थ है. तो जब तक अर्थव्यवस्था स्ट्रांग नहीं होगी, वी आर इकोनॉमिकली नॉट स्ट्रांग, वी कैन नॉट बिकम विश्व गुरु. दैट वाज हिज थॉट प्रोसेस. He started Hindu Economic Forum and I am representing the Hindu Economic Forum Pune chapter. Shakti Summit is an event organized by us, by the chapter, where we have brought all the different sectors together. Strategic aerospace and defense, Hindu temple economy, artificial intelligence, knowledge and media, technology, infrastructure. The purpose is to show how these are interconnected. These are not separate. Operation Sindoor में यदि हमने शक्ति we won, but still we got lost out a bit on the narrative war because we did not understand the power of media. Infrastructure is needed for aerospace and defense. Similarly, AI is needed everywhere. So, idea is, how can we let all our startup founders, MSMEs and medium-sized companies to learn about the opportunities? There are hundreds of billions of dollars of opportunities which exist in all of these different sectors, which most of the people don't know about. They don't know about the government schemes. They don't know about a lot of private players, our defense PSUs, right, which are looking for vendors. So that is where we are helping as Hindu Economic Forum. The focus of the summit is to let them know what the opportunities are and to help them connect to these companies. आज यहाँ बहुत सारे स्टार्टअप के लोग भी आए हैं, जी। एंटरप्रेन्योर भी है. कितने लोग आए और उनको कैसा? We have almost 70 plus speakers. We have close to 60 plus startups. There are 30 plus startups who are presenting. Across all, in terms of businesses, we have close to 500 different businesses which are represented here. Leading it is one of our sponsors, Accurate Controls. They are going to unveil, they are going to launch their Bharat's first autonomous boat, which is going to be unveiled by the hands of Honorable Governor of Maharashtra, Jishnudev Verma ji. So it's a very proud moment for us here in Pune and for us as Hindu Economic Forum Pune that such a thing is happening. Made in Pune innovation is being showcased across the Bharat and none other by our Honorable Governor. सर, आपका भी सेशन होने लगा है, तो आप क्या संदेश देना चाहते हैं आपके सेशन में? हम संदेश यही देना चाहते हैं लोगों को, अपॉर्चुनिटीज बहुत सारी है, अवसर हैं, बट आपको सही अवसर चुनना पड़ेगा,
सही लोगों के साथ कनेक्ट होना पड़ेगा। सरकार बहुत कुछ कर रही है, चाहे वो हमारी राज्य सरकार हो, आदरणीय फडणवीस जी हो या सेंटर में मोदी जी हो। सरकार बहुत कुछ कर रही है, लेकिन हमें एज बिजनेस, हमें एज एंटरप्रेन्योर्स, हमें अपने स्तर पर उन स्कीम्स का लाभ उठाना पड़ेगा, हमें काम करना पड़ेगा ताकि सरकार हमें और सपोर्ट कर सके। आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.